देख रहे हैं हिंदुस्तान न्यूज। आज हम चर्चा करेंगे आगामी विधानसभा चुनाव 2024 की, जो दिन प्रतिदिन और भी अधिक रोचक हो रहा है, विशेषकर गोंदिया क्षेत्र में, जहां से कई महत्वपूर्ण उम्मीदवार अपनी दावेदारी पेश कर रहे हैं। गोंदिया विधानसभा सीट से इस बार एक प्रमुख नाम चर्चा में है, राजेंद्र जैन, जो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पूर्व विधायक रह चुके हैं। राजेंद्र जैन, जिन्हें गोंदिया के लोग एक सच्चे नेता के रूप में जानते हैं, ने हमेशा अपने क्षेत्र के लोगों के लिए दिन रात काम किया है। अब वे फिर से आगामी विधानसभा चुनाव में अपनी उम्मीदवारी पेश करना चाहते हैं। उन्होंने हमारे संवाददाता से बात करते वक्त बताया कि उन्होंने हमेशा गोंदिया के लोगों की सेवा की है और उनके लिए हर संभव प्रयास किया है। अगर पार्टी उन्हें एक बार फिर से मौका देती है, तो वे यह वादा करता है कि वे पूरे समर्पण के साथ गोंदिया की सेवा करते रहेंगे और उन्हें विश्वास है कि गोंदिया के लोग उन्हें अपना समर्थन देंगे और इस बार भी उन्हें अपना प्रतिनिधि चुनेंगे। गोंदिया क्षेत्र में राजेंद्र जैन की इस घोषणा के बाद राजनीतिक माहौल और गर्म हो गया है। देखना दिलचस्प होगा कि आगामी चुनाव में गोंदिया के लोग किसे अपना प्रतिनिधि चुनते हैं। आइए सुनते हैं राजेंद्र जैन का क्या कहना है। गोंदिया विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून माननीय खासदार प्रफुल्ल पटेल साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करत आहोत आणि पक्षाचे प्रत्येक कार्यकर्त्याची विकासाचा एक दृष्टिकोन घेऊन सर्व कार्यकर्ता आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांची इच्छा आहे की यावेळी आपण गोंदिया विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचा घटक म्हणून घडीत चिन्हावर निवडणूक लढली पाहिजे। यासाठी सर्वांनी खासदार प्रफुल्ल पटेल साहेबांकडे मागणी केली आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते प्रफुल्ल पटेल साहेब आमचे निर्णय करणारे नेते आहेत। त्यांनी जे निर्णय केला ते आम्हाला मान्य राहील आणि महायुतीसाठी आम्ही प्रयत्न करणार। महायुतीचे उमेदवार निवडून आलेच पाहिजे। या राज्यात पुन्हा महायुतीची सरकार येणार आहे। महायुती सरकारने चांगल्या पद्धतीचे विकास केलेला आहे आणि राज्याचे वित्तमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांची सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राज्यात आता सुरू झालेली आहे। या माध्यमातून लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे आणि सर्वात जास्त आम्ही हे जे माझी लाडकी बहीण योजना याच्याबद्दल ज्या पद्धतीनं काम सुरू आहे राज्य पातळीवर आणि ज्या पद्धतीने माननीय अजितदादा पवार बोलले की रक्षाबंधनच्या पूर्वी आमची लाडकी बहीण यांच्या खात्यात पैसे येणार आहे, याच्यावर फार उत्साहाचं वातावरण आहे। आणि गोंदिया जिल्ह्यात माननीय खासदार प्रफुल्ल पटेलच्या माध्यमातून जे धानाचे बोनस, सिंचन सुविधा हे महत्त्वाचे विषय आहे आणि धानाचे बोनस बद्दल जे काम आम्ही केलेलं आहे त्याचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळणार आहे। आणि त्याच्यापेक्षाही जास्त आज गोंदियावरून जे इंडिगोची विमान सेवा आहे, अमृत भारत योजनेमध्ये गोंदियाच्या रेल्वे स्टेशन आहे, खासदार प्रफुल्ल पटेल आणि आमच्या माध्यमातून विदर्भ महाराष्ट्र आणि बरौनी एक्सप्रेस सारखी ट्रेन इथून चालत आहे। गोंदिया जबलपूर हे मोठी लाईन झाली, गोंदिया ते चंद्रपूर मोठी लाईन झाली। हे विकासाचे सर्वात मोठे मुद्दे आहे आणि सामान्य माणसासाठी आरोग्याचा एक मोठा मुद्दा आहे की गोंदियामध्ये मेडिकल कॉलेज चांगला झाला पाहिजे। यासाठी प्रफुल्ल पटेल साहेबांच्या माध्यमातून मी विधान परिषदच्या सदस्य असताना आम्ही गोंदियाचं मेडिकल कॉलेज मंजूर करून घेतलं। काही कारणास्तव डिले झाला, पण या वर्षी 11 फेब्रुवारी 2024 ला राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि देशाचे माननीय उपराष्ट्रपती महोदय आले आणि खासदार प्रफुल्ल पटेल साहेबांच्या माध्यमातून त्याचं भूमिपूजन झालं आणि शानदार 3 वर्षात गोंदियाचं मेडिकल कॉलेज पूर्ण होणार आहे। हे एक मोठा विकासाचा मुद्दा आहे। सर्वसाधारण जे लोक आहे हे शेतकऱ्यांचा जिल्हा आहे, धान उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे। याचा सर्वात मोठा आज ढापेवाडा सारखा, बावनथडी सारखा, गोसीकुट सारखा जे प्रकल्प आहे, सिंचन प्रकल्प, यासाठी ज्या पद्धतीने प्रफुल्लांनी काम केला त्यांच्या माध्यमातून या गोंदिया विधानसभामध्ये, गोंदिया तालुक्यामध्ये प्रत्येक क्षेत्रात पाणी गेलं पाहिजे यासाठी एक चांगली योजना चर्चा करून आम्ही करणार आहोत। अदानी सारखा एक उद्योग ज्यामध्ये कमीत कमी 3-4 हजार लोकांना काम मिळालं। दुधाचा उद्योग त्यांच्या माध्यमातून एक शेतकऱ्यांना ट्रेनिंग, दूध परचेस करून शेतकऱ्याचा कसा भला होऊ शकते अशा पद्धतीचं काम त्याने सुरू केलं आहे। असा गोंदिया तालुक्यामध्ये एक चांगला प्रोजेक्ट आला पाहिजे आणि आमचे जे
युवा सहयोगी आहे, साथी आहे, त्यांना पण काम मिळालं पाहिजे. या पद्धतीनं एक विकासाची गती गोंदिया शहरचा कसा चेहरामोहरा बदलता येतील याबद्दल कोणत्या पद्धतीने काम करायच्या याची एक चांगली योजना आम्ही केलेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही समोर जातो. निश्चितच जयंत साहेब, आपण जे विकासाचे मुद्द्याबद्दल बोलले आणि बरेचसे विकासाची कामं आहेत ते पाईपलाईन मध्ये आहे, ते पुढे ते गतिमान होणार असं आहे. परंतु आपण गोंदिया विधानसभाच्या क्षेत्र बघितलं तर इथे चुरसची लढत आहे. आणखी महायुतीमध्ये घटक पक्ष जे राष्ट्रवादी अधिक गट आहे त्यांना ही सीट जाणार आहे. तर मला सांगा पुढची काय योजना आहे आपली त्याबद्दल सांगा. आता निवडणूक म्हटलं की ते चुरूच राहतेच आणि जे तुम्ही म्हटले याची कोणती माहिती माझ्याकडे नाही. तुमच्या जे एक मोठे जर्नलिस्ट म्हणून तुमचं म्हणणं आहे की हे सीट राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार याची कोणती माहिती वरिष्ठाकडून आम्हाला माहित नाही. आम्ही पक्षाच्या गावी गावी जाऊन गोंदिया शहरात आणि प्रत्येक गावात जाऊन पक्षाच्या संघटन मजबूत करत आहोत आणि आमचे जे युतीचे जे पक्ष आहेत त्यांच्याशी पण आमचे चांगले संबंध आहेत. आम्ही महायुतीमध्ये काम करणार आणि मागच्या लोकसभेमध्ये चांगल्या कोऑर्डिनेशनने महायुतीच्या लोकांनी काम केलं आणि आमचा विश्वास आहे की महायुतीचे प्रत्येक माणसाचा एकच ध्येय राहिला पाहिजे की यावेळी ज्या पद्धतीने शासन काम करत आहे पुन्हा प्रचंड बहुमताने महायुतीची सरकार आली पाहिजे आणि यासाठी सर्व काम करतो. लाडकी बहीण योजनेला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आता हे विरोधक जे टीका टिप्पणी करते की ही नौटंकी आहे आणि या निवडणुकीच्या काळामध्ये ही लादलेली योजना आहे त्यावर आपण काय भाष्य करता. विरोधक जे राहतात त्यांचं काम आहे की काहीतरी विरोध केलाच पाहिजे. मी ज्या पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे वित्तमंत्री माननीय मुख्यमंत्री अजितदादा पवार प्रत्येक दिवस की ही योजना कोणत्याही पद्धतीमध्ये बंद होणार नाही, या योजनेसाठी कशा पद्धतीने बजेट लागणार, कशा पद्धतीने बजेटच्या प्रोव्हिजन केलेलं आहे ते प्रत्येक दिवशी सांगत आहे आणि त्यांनी खात्री दिलेली आहे राज्य शासनाकडून माननीय वित्तमंत्री महोदय मुख्यमंत्री अजितदादांनी खात्री दिली आहे की रक्षाबंधनच्या पूर्वी जे पात्र अर्ज आहे त्यांना सर्वांना पैसे येणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही टीका झाली कितीही विरोधकांनी याच्याबद्दल बोलले, माझ्या ज्या पद्धतीने माझे संपर्क आहे राज्य सरकारकडून माझे नेते प्रफुल्लभाईशी मी बोलत आहोत त्यांनी मला सांगितलं की हे यशस्वीपणे राज्य सरकार या योजनाबद्दल यशस्वीपणे काम करत आहे आणि या योजनाबद्दल कोणीच काही बोलला पण हे यशस्वी राहणार. भाऊ, आपण हे बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट तर्फे आपल्या सतत जनसंपर्क सुरू आहे, भेटीगाठी सुरू आहे, मेळावे सुरू आहे, व्यक्तीशी आपलं भेटीगाठी पण सुरू आहे. तुम्हाला सांगा आता येथील जे नागरिक आहे, येथील जे मतदार आहे, मतदार बंधूंना आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षातर्फे आपला काय एक मेसेज आहे. मी सर्व जे मतदार बंधू माझे सर्वसामान्य आमच्यावर प्रेम करणारी पूर्ण जनता यांना मी हेच सांगत आहे आणि त्यांच्याशी माझी एकच विनंती आहे की तुम्ही आपल्या वतीनं प्रफुल्ल पटेल साहेबांचे काम पाहिलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने ते काम करतात आणि त्यांच्या बरोबर त्यांनी आम्हाला ज्या पद्धतीमध्ये कामामध्ये लावलंय आम्ही एकच म्हणजे सर्वांना या आमच्या राज्याची जनता असो, आमची विधानसभाची जनता असो, आमचे दोघे जिल्ह्याची जनता असो, त्यांच्याशी एकच आम्ही विनम्रतापूर्वक त्यांना माझी विनंती आहे की जे काम करणारे लोक आहेत, ज्यांचं विजन क्लिअर आहे, जे विकास करू शकतात आणि डेव्हलपमेंटचे प्रत्येक मुद्द्यावर ज्यांचं विजन आहे असे लोकांना प्रतिनिधित्व दिलं.